अक्षय मात्रे सत्यनारायण कोपरी की तरफ से। सुंदर गेंद, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती भी, टप्पा देखिए पांचवें स्टंप की तरफ है। गुड्डे पर टप्पा खाने के बाद थोड़ी अंदर की तरफ आई गेंद। अगर सीजन की बात करें तो अक्षय मात्रे फॉर्म में खिलाड़ी है। शिवनेरी चषक में इन्होंने जबरदस्त प्रदर्शन किया है सपाले के मैदान पर, और सीजन की शुरुआत अच्छी हुई है सत्यनारायण कोपरी के लिए। दूसरी तरफ से अगर देखें, कोहलीबारे की टीम भी जबरदस्त है। टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते भी गेंद को ऑनसर की तरफ के लिए बहुत अच्छा शॉट, गेंद जाती भी महेश के पास, फंबल हुआ है तो इसका फायदा जरूर बल्लेबाज उठाएंगे। 2 रनों के साथ अच्छी पारी खेल रहे अपनी टीम के लिए बल्लेबाज। एक तरफ विजय, एक तरफ फ्रैंकी। फ्रैंकी की बात करें तो पिछले मैच में अच्छा प्रदर्शन किया था, सुंदर तरीके से अच्छी बल्लेबाजी की थी। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है। अब वसई पट्टा चषक 2021 का घमासान देख रहे, क्रिकेट का महासंग्राम, रण संग्राम देखते हुए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय मात्रे तैयार। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं। इस बार सुंदर गेंद टिप ऑफ स्टंप के बाहर ही रख रहे, ये अच्छी एक बार फिर वेरिएशन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। देखिए 3 गेंदें इन्होंने डाली है। एक गेंद थोड़ी सी चौथी स्टंप की तरफ थी, ऑफ स्टंप के आसपास आई। दूसरी गेंद 5वें स्टंप की तरफ थी, थोड़ा अंदर की तरफ आई। ये गेंद छठे स्टंप से अंदर की तरफ लेके आए। और सोच अच्छी है, शरीर से दूर रखना चाहते हैं। बल्लेबाज को एक कदम आगे सोचना होगा। राइट आर्म ओवर द विकेट, उठाया बहुत सुंदर तरीके से, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं। शानदार तरीके से स्ट्रोक खेलते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर जाएगी और फ्रैंकी के बल्ले से पहला चौका तबाह। पंकज कोपरी से बिलोंग करते हैं, इनकी तरफ से बस सत्यनारायण कोपरी के लिए बहुत बहुत शुभकामनाएं आई हैं। गेंदबाजी करने के गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट, बाहरी किनारा। भरत है तो वैसे कैच नहीं छोड़ते हैं। बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, एक तेरी एक मेरी। पिछले मैच के हीरो बैक टू द पेवेलियन जाते हुए फ्रैंकी के पास। शांतबा की चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांतबा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है। वेलकम बैक सभी दर्शकों का, खिलाड़ी का स्वागत है। मोपास ग्रुप प्रेजेंट वसई पट्टा चषक 2021। इस मैच में फ्रैंकी का बल्ला बोल रहा था, लेकिन ये अक्षय मात्रे की बहुत अच्छी गेंद है। अक्षय शानदार गेंदबाजी कर रहे हैं। अक्षय मात्रे हमारे कॉम्बॉक्स में भी अक्षय है। अक्षय पांडव, आपका स्वागत है। गेंदबाजी की बात करें तो सदी भी गेंदबाजी कर रहे हैं। नए बल्लेबाज मैदान के अंदर विनय आ रहे हैं। मराठी और हिंदी में इस मैच का आंखों देखा हाल बिल्कुल आपको बताएंगे, सुनाएंगे। इसके बाद में जो मैच है वो भी एक बार फिर इंटरेस्टिंग हो जाएगा। समय ज्यादा नहीं जाना चाहिए, बल्लेबाज को रेडी होना चाहिए ताकि वो जल्दी मैदान के अंदर आए। नेक्स्ट बॉल फ्रॉम अक्षय, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। स्टंप के अंदर, इस बार थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर से स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश। सुंदर गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी की, क्या कमाल का प्रदर्शन कर रहे हैं, निरंतरता के साथ अच्छा प्रदर्शन। अक्षय मात्रे का सफल ओवर समाप्त हुआ, रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज फ्रैंकी। एक गाने के साथ चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। और उसकी पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे छम 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 छम। DJ Vaibhav in the mix. ते दुसरं षटक प्रगती पथावर येत आहे। दुसऱ्या षटकाकरता बॉलिंग मार्कवरनं यावेळेस तब्दिली झाली आहे। बॉलिंग मार्कवरनं दुसऱ्या षटकाकरता गोलंदाजी करण्याकरता आणलं गेलंय गोलंदाज महेश गुरव। हा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कवरनं येतोय। बघूया महेश गुरवकडनं कशा पद्धतीचा मारा होईल, कशा पद्धतीची गोलंदाजी होईल। एक महत्वाची विकेट इथे मिळाली आहे फ्रँकी, ज्याला लवकर बाद केलंय, झटपट बाद करून तंबूत धाडलंय। ही एक जमेची बाजू आहे टीम सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी करता, कारण फ्रँकी या आधीच्या सामन्यामध्ये त्याने सर्वांचं मनोरंजन केलं होतं। जबरदस्त फटकेबाजी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाली होती। पुढचा चेंडू घेऊन जातोय गोलंदाज, हा चेंडू ऑन साइडला जोरकस मारण्याचा प्रयत्न, जोपर्यंत फील्ड होईल एक धाव तिथे कंप्लीट झालेली असेल। एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढते, एकेरीनं वाढून ही धावसंख्या पुढे सरकते, एकेरीनं वाढून धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते येते 10 वर।
दुसरं षटक प्रगतीपथावर आलंय. चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागणारे प्रत्येक संघाला. विपक्षी संघाच्या विरोधात जेव्हा आपण मैदानात उतरतो तेव्हा आपल्याला 100% देणं गरजेचं राहील. ही सामना किंवा ही स्पर्धा आपण 1,00,000 मोलाची स्पर्धा खेळताय. एक मोठं नावलौकिक या स्पर्धेनं मागच्या काही वर्षामध्ये निर्माण केलंय. हा चेंडू तिथे डीप मध्ये जातोय. जोपर्यंत चेंडूला उचललं जाईल 2 धावा इथे फलंदाजांनी पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांनी धावफलक 2 न वाढलं, दुहेरीनं वाढून हे धावफलक पुढे सरकून जाऊन पोहोचता येते 12-12 क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं खूप चांगल्या पद्धतीने सजवलं गेलंय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं. त्यानंतर मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेला. आपण एक डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू पाहतोय. काऊ कॉर्नर मध्ये खेळाडू आहे. मिड विकेटच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. लॉंग ऑन असे 4 ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू ठेवले गेलेत. यावेळेचा फटका सुंदर आहे. ज्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक नाहीये तिकडनं चेंडूला बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र क्षेत्ररक्षकांना खूप चांगली कामगिरी तिकडे करताना पाहायला मिळतीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रात झालं. लॉंग ऑफ पासन जवळपास कव्हरच्या क्षेत्रापर्यंत गेला आणि तिकडनं चेंडूला थांबवलं. जोपर्यंत फील्ड झाला राजेश ओगे तिकडे एक क्षेत्ररक्षण करतोय. धाफलक 2 न वाढलं, दुहेरीनं वाढून हे धाफलक पुढे सरकून जाऊन पोहोचता येते 14-14 यानंतर लॉर्ड्स टाकले जातील. जे ड्रॉ टाकले आहेत ते ड्रॉ टाकले जातील. विनंती असेल जे विजयी संघाचे कर्णधार आहेत आपण लवकरात लवकर संपर्क साधा. हा चेंडू जमिनीपासनं थोड्याशा उंचीवरनं चेंडू पहिल्या टप्प्याखेरीस निघून जाईल. सीमारेषे पार चौकार. एक फ्लॅट षटकार मारण्याचा प्रयत्न होता मात्र जस्ट शॉट पद्धतीनं सीमारेषे लगत चेंडू जमिनीवर पडला आणि तिकडनं निघून गेला. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. 4 धावा. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीनं डीजे सुद्धा आपल्या सर्वांचं मनोरंजन करतायत. जसजशी संध्याकाळचं सत्र येतं प्रशांत सर प्रेक्षकांचा खूप चांगला पाठिंबा या मैदानाला मिळतो. काल सुद्धा अंतिम सत्रात जबरदस्त प्रेक्षक वर्ग या मैदानावर होता. खूप सारा प्रेक्षक वर्ग इथे दाखल झाला ज्यांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद कालच्या संध्याकाळच्या सत्रात घेतला. आपण खूप चांगल्या पद्धतीने खेळ कालचा संपूर्ण दिवस सर्वांनीच अनुभवला. बॉलिंग मार्क वरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज महेश गुरव जो गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्याने आतापर्यंत टाकलेत. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी या 4 चेंडूत त्याच्याकडनं पाहायला मिळाली. सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्क वरनं पुढचा चेंडू हाताळण्याकरता. बघूया महेश गुरव कशा पद्धतीने मारा करतोय. त्याच्या विरोधात स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू होता. उजव्या एष्टीवरची लाईन बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. विकेट मिळेल. आणखी एक गडी, आणखी एक झटका लागतोय. टीम फ्रेंडशिप 11 कोलीवाडा टीमला आणखी एक झटका लागलाय. त्यांचा फलंदाज बाद होत परत. चला लॉट्स टाकले जात आहेत. यानंतर ड्रॉ टाकले जातील. जे विजयी संघाचे कर्णधार आहेत आपल्याकरता फायनल पुकार आहे. लवकरात लवकर आपण संपर्क साधा. हुसेन काझी आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू उडला मात्र लांबी तेवढी नाहीये. सेल्फ झोन मध्ये एक चांगला इथे झेल पकडला झालाय. विकेट मिळेल. आणखी एक गड्याला माघारी परतावं लागेल. आता मात्र कोपरीचे गोलंदाज पूर्णपणे हवी आहेत. कोपरी संघाच्या गोलंदाजांनी या सामन्यावर पूर्णपणे आपली पकड घट्ट केली आहे. मात्र इथनं सावरावं लागेल. इथनं चांगला खेळ करावा लागेल टीम फ्रेंडशिप 11 वसईला, वसई कोळीवाडा या टीमला. कारण चांगल्या पद्धतीचा खेळ जर दाखवला तरच या कोपरी सारख्या एका बलाढ्य संघाबरोबर आपण 2 हात करू शकता. कारण त्यांच्या विरोधात जर लढायचं आहे तर किमान 40-42 पर्यंत पोहोचण्याचा इथे प्रयत्न करावा लागेल. प्रशांत सर ज्या पद्धतीने खेळ होत आहे सध्या, ज्या पद्धतीने संत गतीने ते पुढे जात आहेत, इथनं ती गाडी फक्त 30-35 पर्यंतच पोहोचेल. इथनं काहीतरी थोडं जास्तचा विचार करावा लागेल. थोडंसं जास्तीच्या धावा मिळवावी लागतील आणि किमान 40+ मध्ये पोहोचणं गरजेचं आहे. दूसरी तरफ कोपरी की सोच क्या होगी ये भी एक बार भी देखा जाएगा, क्योंकि यहाँ से पूरी तरह से गेंद जो है बल्ले के ऊपर हावी है, तो वो सोच रहे कि 30 के अंदर, बल्लेबाज सोच रहे 40 के पार.
तो ये लड़ाई है, ये लड़ाई जीतनी होगी। अगर बल्लेबाज सोच रहे 40 के पार जाना है तो एक बड़ा ओवर चाहिए ताकि वो मोमेंटम बनाए। अभी मोमेंटम पूरी तरह से गेंदबाजों की तरफ है। कोलीबाड़ा की अगर बात करते तो इनके पास बल्लेबाजी है, ऐसा नहीं कि बल्लेबाजी नहीं है। ऑस्टिन है एक जबरदस्त ऑलराउंडर, एक तरफ अगर देखें तो विनय काबिलियत है इनके पास भी। भरत जैसे खिलाड़ी लेदर बॉल की परिभाषा बहुत अच्छी तरह से जानते हैं। राइट अप ओवर द विकेट, इस ओवर की अगली गेंद ऑन सर की तरफ एक बहुत ही अच्छा शॉट, फुल टॉस गेंद थी, इसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। ऑस्टिन के बल्ले से बहुत ही अच्छा शॉट, मच नीडेड सिक्स फॉर द बैटिंग साइड। इस खूबसूरत छक्के के साथ रन संख्या अब जहां पहुंची है 24 रन 3 विकेट के नुकसान पर। फ्रेंडशिप कोलीबाड़ा की टीम बल्लेबाजी कर रही है। नाउ स्कोर 24 फॉर लॉस ऑफ 3 विकेट। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। भरत थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर डालना चाहते थे लेकिन वो कंट्रोल नहीं था। अगली गेंद के साथ इस बार हवा में गेंद है, एक तेरी एक मेरी चल रहे मैदान के अंदर, ये कैच। ऑस्टिन बैक टू द पेवेलियन जाते हुए बहुत बड़ा झटका लगा है, विकेट गिरता हुआ मधुर संगीत बजता भगवान। खुदा हमेशा उसी के साथ होता है जो ईमानदारी से मेहनत करता है। डॉक्टर रिजवान टीम को मेरे हिसाब से बाय मिली है। अभी देखिए उसकी अनाउंसमेंट होगी। अच्छा मुकाबला चल रहा है तो बिल्कुल 24 रन 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। भरत इस बार सुंदर तरीके से गेंद को खेले, गेंद बॉलिंग की तरफ जाएगी 4 रनों के लिए। सीधे बल्ले से बॉलर के सर के ऊपर से एक जबरदस्त स्ट्रोक, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। सांग तुझे मनान काय करताय DJ Whitehouse in the mix. शुक्रिया डीजे, much needed modified the batting side. Now score moves on 28 for 4, 28 रन 4 विकेट के नुकसान पर गेंदबाजी कर रहे भरत है। तीसरा ओवर प्रगति पर है। नए बल्लेबाज मैदान के अंदर प्रीतेश। राइट अप ओवर द विकेट। इस बार सुंदर तरीके से हवा में उठा के खेले हैं। सीढ़ियां उन्हीं को मुबारक हो जिन्हें सिर्फ छत पर जाना है, मेरी तो मंजिल आसमां है, रास्ता मुझे खुद बनाना है। गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन। रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझा वर्ग करतय रुपेरी वालू सोनेरी लाटा जाव माझा शुक्रिया डीजे। भरत के ऊपर थोड़ा सा हमला होता हुआ 2 चौके आए हैं, उसके बाद में खूबसूरत छक्का आया है। ब्यूटीफुल शॉट, विनय के बल्ले से एक जबरदस्त स्ट्रोक। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज भरत तैयार। थर्ड मैन पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद। एक अच्छा मुकाबला चल रहा है। इस बार उड़ाया आसमान की तरफ, गति परिवर्तन करना चाहते थे खिलाड़ी लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक, स्कोर 40 की तरफ जाता हुआ। इस ओवर में बल्लेबाज ने मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा है। गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी। शानदार, बहुत ही सुंदर। कोने गादी ने हो सांग तुझे मनान काय करतय कोने देशी ने हो कोने गादी ने हो सांग तुझे मनान काय करतय कोने देशी ने हो कोने गादी ने हो सांग तुझे शुक्रिया डीजे। Now score 40 for loss of 4 wicket. Magnificent batting by Vinay is playing 118. 10 men point cover, long up, long on onto the boundary line, mid wicket onto the boundary line. Great batting by Vinay. इस बार अच्छी गेंद थी। एक रन का इजाफा आखिरी गेंद पर आया। सिंगल रन संख्या 41 से 4 विकेट के नुकसान पर 41 लॉस ऑफ 4 विकेट। निर्णायक ओवर आना बाकी है। मैदान के अंदर फ्रेंडशिप कोलीबाड़ा और सत्यनारायण कोपरी के बीच मुकाबला।
कोहली बड़े का स्कोर जा पहुंचा है 3 ओवर के समाप्ति के बाद 41 4 विकेट के नुकसान पर। अक्षय पंडित, ये मैच बहुत बड़ा हो जाएगा। और भरत के इस ओवर की बात करें तो बहुत ज्यादा रन आए हैं। राजू अभी भी देखिए गेंदबाजी नहीं कर रहे हैं, जो सबसे बेहतरीन गेंदबाज है, मैजिकल गेंदबाज है, सचिन के पास मौका है एक बार फिर खुद को साबित करने का। पिछले मैच में अच्छी गेंदबाजी की थी सचिन ने, चांगली फलंदाजी केली, ज्या पद्धतीने फलंदाजी केली, धावसंख्येची गरज होती, एक मोठी टोटल धावफलकावर उभी करावी आणि त्या मोठ्या टोटल बरोबर विपक्षी संघावर थोडासा दबाव टाकावा, त्या अनुषंगाने चांगला निर्णय घेतला आणि चांगलं अटॅक केलं। एक प्रमुख गोलंदाजावर अटॅक केलं, त्यानंतर जे येणाऱ्या गोलंदाजावर थोडासा प्रभाव त्या षटकाचा निश्चित स्वरूपाने पाहायला मिळेल। सज्ज होईल बॉलिंग मार्कवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सचिन। यावेळेस हा चेंडू उजव्या यष्टीवर राहिला, तिकडनं बाहेर आहे, पंचांनी इशारा केला हा वाईड आहे, अतिरिक्त आहे, धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या 1 न वाढेल, 1 रन वाढून ही धावसंख्या पुढे सरकेल, 1 रन वाढून ही धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 42-42 या धावसंख्येवर। षटकातील पहिला चेंडू अतिरिक्त स्वरूपानं वाईटच्या स्वरूपानं हाताळला गेलाय, यावेळेस मात्र उडवलाय अप्रतिम फुलटॉस चेंडूवर हल्ला चढवलाय, चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार सारावा। DJ Vaibhav in the mix. थँक्यू प्रशांत सर, असं म्हटलं जातं कुठलेही कार्य अडथळ्या वाचून पूर्ण होत नाही, मात्र जो शेवटपर्यंत प्रयत्न करत राहतो तोच यशस्वी होतो, तोच विजयी होतो, आणि इथं ते होताना पाहायला मिळत आहे। बिल्कुल देखिए सचिन ने जो पिछले मैच में गेंदबाजी की थी, एक भी गेंद इनकी लेग स्टंप की तरफ थी नहीं थी, और आज इस मैच की अगर बात करें तो पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बार थी, उसके बाद में लेग स्टंप के ऊपर ब्रॉकल में जाना चाहते थे, जड़ में डालने की कोशिश कर रहे थे तो पूरी तरह से फंस गए। ये यॉर्कर दूधारी तलवार की तरह होता है, अगर सही ठिकाने में गिरे तो एक बार फिर अच्छी बात है, नहीं तो फुल टॉस या ओवर पिच होता है। गेंदबाजी करने के लिए सचिन तैयार है अगली गेंद के साथ। इस बार सुंदर गेंद थोड़ा सा ऑफ स्टंप के आसपास ब्रॉकल में जाने की कोशिश, बंटी गेंद को उठा रहे हैं लेकिन 2 रन लेने का मौका मिलेगा। 2 रनों के साथ रन संख्या बढ़ रही, रन संख्या बहुत तेजी के साथ 50 की तरफ पहुंचती हुई, शानदार बल्लेबाजी बल्लेबाजों द्वारा। 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी, खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळते। रेस चाहिए गाड़ियों की हो या जिंदगी की, जो सही समय पर गियर चेंज करता है ना वही जीतता है, और यहाँ पर सही समय पर गियर को चेंज किया है, बेहतरीन बल्लेबाजी नजर आती हुई। सज्ज होतोय गोलंदाज सचिन, आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेस ऑन साइडला मोठ्या फटक्याकरता खेळायचं होतं, चेंडू डीप मध्ये खेळाडू तैनात आहे, जोपर्यंत फील्ड करेल एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न, धोका नाहीये, 2 धावा इथे कंप्लीट होतील, 2 धावाने धावफलक 2 न वाढेल, पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल ते 52। लो स्कोरिंगचा विचार करत होतं सर, पण 40+ होईल का नाही याची खात्री नव्हती, मात्र आज 52 वर ते फलंदाजी करतायत। अजून या षटकातील जवळपास 3 चेंडू शेष आहेत, जे 60+ चा आता विचार करतील येणाऱ्या चेंडूंवर। 52-52 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते। सज्ज होतोय सचिन, पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता, या षटकातील येणारा चेंडू हाताळण्याकरता बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय। यावेळेस निर्धावच्या स्वरूपाने चेंडू येतोय, आसिफ थोड़ा बाजू में ना, मेरे को दिख नहीं रहा है। यावेळेस चेंडूला उडवलाय हवाई यात्रेवर, चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, मोठा फटका, षटकार 6 धावा। थँक्यू डीजे। यातील जो विजयी संघ होईल त्याला मला वाटते बाय मिळालेली आहे। विस्फोटक बल्लेबाजी क्या होती है एक बार फिर बताया, सचिन स्ट्रगल कर रहे हैं, बहुत सारी गेंद स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश, फुल टॉस बना के बल्लेबाज ने इसका फायदा उठाया। कमजोर गेंदबाजी, दमदार बल्लेबाजी, खूप शांत आणि संयमाने खेळ केला, खूप शांततेनं तो मैदानावर दटून राहिला, उभा राहिला, आणि त्यानंतर मग आक्रमण केलंय। आक्रमण एवढं जबरदस्त आहे की कोपरी संघावर आता फलंदाज पूर्णपणे हवी आहेत। धावफलकावर 58 धावा लागल्या गेल्या। सज्ज होत आहे सचिन, पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा चेंडू, निर्णायक चेंडू असेल,
उडवण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ फ्लाइंग स्लिपच्या हातात, इथे मात्र विकेट मिळेल, खेळाडू माघारीवर पडतील. विकेटच्या बरोबर इथे मात्र खेळ संपेल 4 षटकांचा. 4 षटकांची समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या लागली गेली 58 विजयाकरता 59 59 धावसंख्येची गरज असेल. आपण जाऊया यानंतरच्या सामन्याच्या टॉस कडे, नाणेफेकीकडे आपण जाणार आहोत. यानंतर मला वाटतं कामन आणि त्यांच्या विरोधात खेळ करण्याकरता सज्ज होणार आहेत ते डॉक्टर रिजवान 11 वसई, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच या, जिथे नाणेफेक केली जाईल. डॉक्टर रिजवान 11 वसई आणि त्यांच्या विरोधात कामन. कर्णधार वेळ न घालवता लगेच टॉस करता यायचं. सन्माननीय कैलाजी पाटील साहेबांना विनंती करतोय सर, आपल्या हस्ते टॉस होतोय. डॉक्टर रिजवान 11 वसई संघ कर्णधार या. हॅलो, डॉक्टर रिजवान 11 सन्माननीय संजयभाई मिश्रा यांचं इथं आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम संजयभाई मिश्रा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. न्यू स्टार कामन संघ कॅप्टन या आणि डॉक्टर रिजवान 11 राजूभाई. सन्माननीय कैलाजी पाटील साहेबांना विनंती करतो सर, आपल्या शुभ हस्ते आपला टॉस केला जातोय. व्यासपीठावरती विराजमान आहेत, आपण पाहतात एक चांगलं व्यक्तिमत्व, बिलाडपाडा गावातील डॅशिंग पर्सनॅलिटी असलेले सन्मान्य कैलाजी पाटील साहेबांच्या हस्ते आपण टॉस करतोय. टॉस 2 संघादरम्यान होणार आहे. 3 ओव्हरची मॅच असेल याची देखील लक्षात घ्या. डॉक्टर रिजवान 11 वसई वर्सेस न्यू स्टार कामन, या 2 संघादरम्यान ही कडवी झुंज आपल्याला मैदानाच्या पाहायला भेटेल. सन्मान्य कैलाजी पाटील साहेबांच्या हस्ते आपण हा टॉस करतोय. हॅलो, टॉस केला जातोय सन्मान्य पाटील साहेबांच्या हस्ते आणि हॅलो, कामन संघ नाणेफेकीचा कॉल, कामन संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्याचा. थँक्यू, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर आम्ही इथे सन्माननीय नौशादजी चौधरी साहेब उपस्थित आहेत, त्यांना यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मी संजयभाई मिश्रा यांना विनंती करेन की आपण नौशादजी चौधरी यांना सन्मानित करावं, त्यांचा यथोचित मान सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. नौशादजी चौधरी इथे उपस्थित आहेत, ज्यांचा आपण सन्मान करतोय. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. मंच पर सम्मान हो रहा है. मुख्य मंचावर सन्मान आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवर पाहू शकता. अतिथि देवो भव कहते ये भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. नौशाद भाई, आपका स्वागत है. तर इथे सन्मान केला जातोय. तर मॅच कडे जाऊया प्रशांत सर. खूप चांगली फलंदाजी आपण शेवटच्या 2 षटकांमधनं अनुभवली, खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी आपण शेवटच्या 2 षटकांमधनं पाहिली. या सामन्यात सेकंड इनिंग मध्ये काय घडेल, कशा पद्धतीने फटकेबाजी होईल ते आपल्याला पाहायचंय. त्याकरता सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. सचिन और भरत प्रारंभिक बल्लेबाज, गेंदबाजी का बागडोर से बोलते गेंदबाज रॉकी. पावर प्ले का पहला ओवर 4 ओवर का मैच है. राइट आर्म ओवर द विकेट, सुंदर तरीके से ड्राइव किया, लेकिन इस बार खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात है. वाइडिश लॉक ऑफ की तरफ है, वो बिल्कुल स्टकअप की तरफ. 1 रन के साथ भरत का खाता खुलता हुआ. पिछले मैच में पावर प्ले में जबरदस्त बल्लेबाजी की थी, अलग द कारपेट, डीप स्टकअपर, इसके साथ लॉन्ग ऑफ की तरफ कुछ तरह स्ट्रोक हमने देखे थे.
और 33 रनों की एक जबरदस्त पारी इनकी तरफ से रही है। मैन ऑफ द मैच बने थे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस ओवर की दूसरी गेंद रॉकी द्वारा, इस बार उड़ाया, इस बार तारामंडल में खेलते हुए बहुत ही सुंदर शॉट। ये आसमान का इशारा है, कल का सूरज हमारा है। बल्लेबाज सचिन के बल्ले से खूबसूरत छक्का तबाह। DJ Vaibhav in the mix. शुक्रिया डीजे। बल्ले के बीचों बीच खेलते हुए सचिन, टाइमिंग बेमिसाल है। डीप मिड विकेट पर खिलाड़ी था, लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गए दीवाने और गेंद दर्शक दीर्घा में जाती भी। स्कोर देखिए, इसी के साथ 7 रन जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो लक्ष्य बहुत बड़ा है। 59 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सत्यनारायण कोपरी के लिए रॉकी तैयार, स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज सचिन भी है। अब के बाहर बाहरी किनारा, आउटफील्ड बहुत तेज है, गेंद कहां रुकने वाली है, नहीं रुकने वाली। 4 रन, बाहरी किनारा भाग्य का सहारा, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। इच्छा तुझे मनी ये वो माझे राणी सांगता समजले का त्या गोव्याचे बाजारानू हात हाती देशील का शुक्रिया डीजे। रन संख्या 11 रन। सत्यनारायण कोपरी का स्कोर जहां पहुंचा 11 रन बगैर किसी नुकसान के जीतने के लिए 59 रनों की जरूरत है। थर्ड मैन गली पॉइंट कवर, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद। रॉकी की अगली गेंद कलाई के साथ मोड़ना चाहते थे, लेकिन इस बार बहुत ही सुंदर फील्डिंग, फाइन लेग पर शानदार फील्डिंग। फुल टॉस गेंद थी। इस तरह की बल्लेबाजी सचिन ज्यादा नहीं करते और ज्यादा जो कि मसल दिखाने वाले खिलाड़ी है, बड़े शॉट खेलना पसंद करते हैं, लेकिन ये कुछ अलग करने की कोशिश। बिंदी गेंद आती भी। रन संख्या 11 रन। ओवर की बात करें, इस बार हुक किया है सुंदर तरीके से, स्क्वायर लेग की तरफ जाती हुई गेंद, कोई खिलाड़ी नहीं है, इसका मतलब गेंद बॉडी की तरफ ट्रैवल हो जाएगी। सचिन के बल्ले से दूसरा चौका तबाह। मैग्निफिसेंट बैटिंग। ईट का जवाब पत्थर से दे रहे, प्रश्न का जवाब उत्तर से दे रहे, गेंद का जवाब बल्ले से देते हुए बल्लेबाज। 59 रनों की जरूरत है, तो यहाँ एक अच्छा अंदाज बल्लेबाज सचिन का। चौके की मदद से रन संख्या बढ़ती, रन संख्या कुल मिलाकर 15 रन बगैर किसी नुकसान के। ओवर पहला प्रगति पर रॉकी के ऊपर हमला होता हुआ, बिल्कुल दबाव है, एक अच्छा खेल मैदान के अंदर चलता हुआ। एक नौजवान गेंदबाज गेंदबाजी कर रहा है, लेकिन बल्लेबाज के जवाबी हमला कर रहे हैं। सचिन का बल्ला बोल रहा है, अच्छे टाइमिंग के साथ खेल रहे हैं, इरादे स्पष्ट हैं। अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है, ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है। इस बार उड़ाया तारामंडल में और एक खूबसूरत शानदार स्ट्रोक। घ्यावी एखादी ताण, काळजात रुताबी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार। सचिनच्या बॅटमधून आलाय आपलातून षटकार। शुक्रिया डीजे। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। रन संख्या कुल मिलाकर 21 रन। क्या जबरदस्त स्टार्ट हुआ है। पहले ओवर में बल्लेबाज सचिन ने मेला लूटा है। 59 रनों की जरूरत है। 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। इसी तो कहते हैं कि सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती, बिन बादल बरसात नहीं होती और सचिन के बिना अच्छी शुरुआत नहीं होती। फ्लाइंग स्टार्ट सत्यनारायण कोपरी के लिए। एक चांगली सुरुवात निश्चित स्वरूपानं मिळते इथे। खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी होतीये। पहिला चेंडू भरतनं फेस केला, एक सिंगल घेतली आणि त्यानंतरचे 5ही चेंडू ज्या पद्धतीने सचिनने फेस केले, ज्या पद्धतीने त्यानं फटकेबाजी केली, 2 षटकार 2 चौकार 21-21 ही धावसंख्या नाफलकावर लागली गेली आहे। अजून मोठा बल्ला दूर करायचा आहे, कारण अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं खूप साऱ्या धावा नाफलकावर लावायच्या आहेत। खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करायची आहे। बॉलिंग मार्क वरनं षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज मॅकमिलन। यावेळेस गोलंदाजी करण्याकरता येतोय 22 नंबरची जर्सी त्याने परिधान केली। बघूया मॅकमिलन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कशा पद्धतीने मारा त्याच्याकडे केला जातोय। चांगला चेंडू उजव्या यष्टीवरचा, मात्र त्याहूनही सुंदर अप्रतिम नेत्रदीपक ब्युटिफुल स्ट्रोक। चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा।
थँक्यू. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चांगला चेंडू होता आणि त्यावर खूप सुंदर पद्धतीने आघात केला. खूप चांगला प्रयत्न यावेळेस पाहायला मिळाला. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारामध्ये तब्दील केलं. कव्हरचं ते क्षेत्र आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खूप सुंदर पद्धतीनं चेंडूला षटकारामध्ये तब्दील केलं गेलं. सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज मॅकमिलन. पुन्हा एकदा समोर तोच फलंदाज भरत त्याच्या समोर उभा आहे. हा चेंडू भरतनं थोडासा शफल होऊन थोडासा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शफल झाल्यानंतर पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यावर तो गेला आणि मिस केलं यावेळेस या लाईनला. या आधीचं जे क्षेत्र होतं ते शॉर्ट सिलेक्शन उत्तम होतं. यावेळेचं शॉर्ट सिलेक्शन थोडंसं चुकलं भरतकडनं. त्या कारणानं चेंडू आणि बॅट मधला संपर्क नाहीये. चेंडू यष्टीरक्षकापर्यंत निघून जातोय. डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघून जातोय. थोडंसं शांत यावेळेस भरतला करण्याचा प्रयत्न गोलंदाज मॅकमिलनने केलाय. मॅकमिलन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. हा चेंडू उडवलाय हवेतनं. चेंडू जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे मात्र विकेट मिळते. खेळाडूला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी होत असताना एक विकेटची गरज असताना विकेट मिळवली. मोठ्या फटक्याचा मोह पुन्हा एकदा आवरता आला नाही. मिड विकेटच्या पट्ट्यातनं चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर तब्दील करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे खूप चांगला झेल पकडला गेला. तो त्या क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज. और बहुत अच्छा जो कि कैमरा वर्क सावली क्रिएशन के माध्यम से जो कैच पकड़ा है इन्होंने भी पकड़ा है, जो कि एक बार फिर वो गेंद को पकड़ना और वो लाइन को पकड़ना था. बहुत बेहतरीन कैच लिया गया. फ्रँकी पुन्हा एकदा सज्ज होत आहे आपल्या बॉलिंग मार्क वरनं. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी यावेळेस केली जाईल. फ्रँकी मॅकमिलन माफ करा, फ्रँकीने तो झेल पकडला होता. मॅकमिलन बॉलिंग मार्क वरनं सज्ज आहे. बघूया मॅकमिलन कशा पद्धतीने येणाऱ्या पुढच्या चेंडूवर गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू चांगला अपील केली, मात्र थोडासा पिच होताना डाव्या यष्टीच्या बाहेर झालाय. डाव्या यष्टीच्या बाहेर पिच झाल्यानंतर पंच आपल्याला बाद घोषित करत नाही. एरवी आपण कुठल्याही क्रिकेटचं जे फॉर्मॅट आहे त्यामधनं जर पाहिलं, जेव्हा पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप होते तेव्हा आपल्याला बाद कधीच घोषित केलं जात नाही. त्यामुळे यावेळेस तो बेनिफिट मिळाला फलंदाजाला. टप्पा खाल्यानंतर चेंडू आत येत होता, मात्र पायाला लागून चेंडू बाजूला वळला. एक धाव मिळाली त्या क्षेत्रातनं. एकेरी धावेनं धावसंख्या 1 न वाढली, जाऊन पोहोचली 28-28 वर. और दूसरी बात देखिए, एक बार फिर लेग ब्रेक गेंद थी, टप्पा खाने के बाद ऊपर भी आई, उछाल भी था. और एक तो बात आपने सही की कि लेग स्टंप के बाहर जब गेंद पिच होती है तो लेग कीपर का अपील जब करते हैं तो नकारा जाता है. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. भरत का विकेट गिरने के बाद या लेने के बाद अब बिल्कुल दबाव बल्लेबाजों के ऊपर. सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता स्ट्रायकर एंड करणे डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता समोर उभा आहे नवीन आलेला फलंदाज राजू. हा चेंडू समोरच्या बाजूला सुंदर जोरकस अप्रतिम. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सी मार रेखा पार. आतापर्यंत या षटकात थोडंसं शांत ठेवलं गेलं होतं. मागच्या 3 चेंडूपासून शांत असणाऱ्या टीमला अचानक एक नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. सज्ज होतोय गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता. मॅकमिलन आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू हाताळेल. स्ट्रायकर एंड कडनं पुन्हा एकदा राजेश फलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. डावकुरे हातानं तो फलंदाजी करेल. बघूया डावकुरे हातानं कशा पद्धतीने खेळ करेल. एक चेंडू त्याने लॉंग ऑफ मध्ये मारलाय. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ मध्ये जमिनी लगत खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे. फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, त्यापेक्षा जास्तीचा काय मिळणार नाहीये. एकेरी धावेनं षटक समाप्त झालंय. क्रमांक 2चा 2 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 2 षटकानंतर धाफलकावर जर नजर टाकली तर धाफलक जाऊन पोहोचलंय ते बरोबर 33-33. येणारे चेंडू असतील इथं 12 चेंडू विजयाकरता गरज असेल 26 धावांची. 12 चेंडू आणि 26 धावा या सामन्याचं एक जबरदस्त चित्र आपण मैदानात अनुभवतोय. यानंतर एक सामना, 2 सामने आणखी बाकी आहेत. मात्र जोपर्यंत क्रिकेट चालेल तोपर्यंत आपण ते सामने सुरू ठेवू.
त्यामुळे घाई करा, वेळ न घालवता लगेचच क्षेत्ररक्षण सजवून पुढच्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरनं सज्ज करा. जोपर्यंत पुढचा गोलंदाज सज्ज होतोय आपण डीजे कडनं एखादी धून ऐकू आणि परत येऊ. दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. इस बार अगर देखें तो जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ फ्रेंडशिप कोलीवाड़ा और सत्यम नारायण कोपरी के बीच. विराट की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है. एक अच्छा मैच जरूर देखेंगे. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज राजू हो गए. नॉन स्ट्राइकर एंड पर सचिन है और सचिन का भी बल्ला बोल रहा है. राजू ने पिछले ओवर में एक अच्छा शॉट खेला था. समय ज्यादा नहीं जाना चाहिए. गेंदबाजी में परिवर्तन. मिल्टन गेंदबाजी करेंगे. थर्ड मैन पॉइंट. एक कवर पर खिलाड़ी मौजूद, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है. क्या लॉन्ग ऑफ की तरफ है? बिल्कुल एक एक्स्ट्रा कवर की तरफ का खिलाड़ी है और ऑफ साइड पैक की है. ऑन साइड पर पुल करना चाहते थे. इस बार अच्छा शॉट नहीं है. 11 गेंदों का खेल से 25 रनों की जरूरत है. लेग बाय का इशारा अंपायर की तरफ से होता हुआ. भरत का विकेट खोने के बाद किसी एक बल्लेबाज को हीरो बनने का मौका है. मिल्टन की बात करें तो पिछला मुकाबला इनके लिए अच्छा रहा है. शानदार प्रदर्शन इनकी तरफ से हुआ है. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है. मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है. इस मैच की तस्वीर बनाने के लिए दोनों तरफ से मेहनत करनी होगी, तब जाकर मजा आएगा. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से होती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से होती है. लेकिन वो टैलेंट कब देखा जाता है? दबाव में देखा जाता है. अब दबाव में किस तरह से एक बार फिर खुद को साबित करते हैं वो देखा जाएगा. मिल्टन तैयार. सचिन इनफॉर्म बल्लेबाज है. राइट आर्म ओवर द विकेट. ऑन साइड की तरफ बहुत अच्छी तरह से खेले. गेंद स्क्वायर की तरफ जाते हुए 1 रन मुकम्मल किया. क्या दूसरे के लिए वापस आएंगे? इस बार सचिन जो कि दूसरे के लिए वापस आना चाहते थे लेकिन राजू ने मना किया है. 10 गेंदों का खेल से 24 रनों की जरूरत है. इस बार अगर देखें तो अच्छा मुकाबला चल रहा है. मुझे अदनान जी का गाना याद आ रहा है. थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने की जरूरत है, खास करके बल्लेबाजों के लिए. पहली 2 गेंदों की अगर कहानी देखे तो शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. 35 रन, 1 विकेट के नुकसान पर 59 रनों का पीछा कर रही है इस बार सत्यनारायण कोपरी की टीम. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार बाहरी किनारा है. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद. राजू बैक टू द पेविलियन. मिल्टन को सपोर्ट. एक बार फिर वो विकेट मिलता हुआ. राजू एक बार फिर वो बड़ा शिकार और विकेट गिरता हुआ. मधुर सिंह जो कि संगीत बजता हुआ.
थँक्यू डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 21 धावा हे या सामन्याचं समीकरण आहे. कंदील सूर्याची बरोबरी करू शकत नाही, मात्र अंधारात तो सूर्या इतकाच कामाचा आहे. त्यामुळे स्वतःला कमी समजण्याची गरज नाही. इथे मी करेन हा आत्मविश्वास गरजेचा आहे. जर मी हा सामना संपू शकतो हा आत्मविश्वास मनात आला तर मग बॅटच्या पट्ट्यात चेंडू त्याच आत्मविश्वासाने कनेक्ट होतील, षटकार पाहायला मिळतील. निश्चित निश्चित या ठिकाणी हिरो बनण्याची संधी आहे. जसं वाघ आहे तो पाण्यात साम्राज्य निर्माण करू शकत नाही आणि मासा जो आहे तो जंगलात साम्राज्य निर्माण करू शकत नाही. आता इथे प्रत्येकाची जबाबदारी आणि इथे वाघ बनण्याची संधी आहे, हिरो बनण्याची संधी आहे, शेर बनण्याची संधी आहे. गोलंदाज सुद्धा या ठिकाणी हिरो बनू शकतो, फलंदाजी हिरो बनू शकतो. क्षमता किती आहे ते पाहणं फार उत्सुकतेचा विषय असेल. विनय बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. विनयच्या समोर स्ट्रायकर एंड करणं सचिन. या सामन्याला कलाटणी देण्याची ताकद ज्याच्या मनगटात आहे तो फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड कडे सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, आपल्या षटकातील पहिला चेंडू, स्ट्रायकर एंड करणं सचिन. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक. या मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच आहे आणि पकडला गेलाय. जबरदस्त झेल, विकेट मिळेल, खेळाडू बाद. तर हा सामना येणाऱ्या 5 चेंडूत 21 धावांची गरज आहे. 21 धावा जर धाव फलकावर लावल्या तर मकसूद भाई यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक असेल. या टीम करता चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवावा लागेल. निखिल ओगे नव्यानं मैदानामध्ये येतोय, क्षमता आहे, मात्र आज पुन्हा एकदा मैदानात स्वतःला दाखवावं लागेल. जंगल में मोर नाचा किसने देखा. आज या मैदानात इथे आपण काय करतोय ते सर्वांना बघायचंय. आज सर्वांच्या नजरा आपल्याकडे आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत त्यांच्याही नजरा आपल्याकडे आहेत. सज्ज होतोय गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं. यावेळेस उडवलाय. मी हा सामना संपू शकतो हा आत्मविश्वास आहे आणि तो दाखवला जातोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा. जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से, शानदार स्ट्रोक अक्षय मातले की तरफ से. लो फुल टॉस गेंद थी, थोड़ा सा एक बार फिर गेंद की तरफ चले गए. बॉटमैन का अच्छा इस्तेमाल और गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. 4 गेंदों का खेल शेष है जीतने के लिए यहां से और चाहिए 15 रन. बहुत ही अच्छा मैच. जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. अक्षय मजा आ रहा है. 4 चेंडू 15 धावा. या षटकारानं सामन्यामध्ये जान फुकली आहे. या षटकारानं या सामन्यात ट्विस्ट वाढले, रंगत वाढली आहे. हा सामना आता कुठल्या एका संघाच्या दृष्टीने झुकलेला नाहीये. हा सामना दोन्ही संघांना समसमान संधी निर्माण करून देतोय. कोण विजय होईल स्पष्ट नाहीये. येणारे चेंडू असतील 4, धावसंख्येची गरज असेल 15. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूपैकी 2 चेंडूंना पुन्हा एकदा हवाई यात्रेवर पाठवावं लागेल तर या सामन्यामध्ये कुरघोडी करता येईल. सज्ज होईल गोलंदाज बॉलिंग मार्क वरनं. गोलंदाजी करण्याकरता विनय षटकातील तिसरा निर्णायक चेंडू घेऊन जाईल. समोर स्ट्रायकर एंड करणं अक्षय मातले. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली, मात्र फलंदाजीच्या माध्यमातून त्याला चांगली फलंदाजी करत या सामन्यावर कुरघोडी करावी लागेल. उडवलंय, पाठवलंय, पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय मातले इज ऑन अ फायर. चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा. डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस कर रही है. डॉन कहाँ है? डॉन दोस्तों मैदान में. बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. अब देखिए कितनी गेंदें शेष है वो देखा जाएगा. 3 गेंदों का खेल शेष जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. कहानी में पलटवार होता हुआ, संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता मिलने के बाद दुनिया उसके साथ होती है. जिस जिस पर यह जग हंसा है उसने ही इतिहास रचा है. एक बार फिर इतिहास रचने का मौका है. बहुत अच्छी बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है. ज्यादा समय नहीं जाना चाहिए. मैच अच्छा है. विजयाकरता 3 चेंडू आणि 9 धावा. सामना रंगतदार स्थितीत आलाय. या सामन्यात आता आत्मविश्वासाने खेळ होतोय. या सामन्यात चेंडू परफेक्ट कनेक्ट होतोय. लो फुलटॉसलाही बाउंड्री लाईनच्या बाहेर तब्दील केलं जात आहे. ही एक चांगल्या क्रिकेटर, ही चांगली बाब सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी करता. 3 चेंडूचा खेळ शेष, 9 धावांची गरज. बॉलिंग मार्क वरनं विनय. थोडंसं दडपण त्याच्यावरही आता वाढलं गेलंय. जेव्हा 6-21 होते दडपण कमी होतं. 3-9चं दडपण वेगळं आहे. एज लागलंय आणि नशिबानं साथ दिली आहे. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय. अप्रतिम, चांगलं क्षेत्ररक्षण. तिसऱ्या धावेकरता निखिल वेगानं येतोय आणि इथं मात्र पूर्ण होतील. 3 धावा इथे पळून पूर्ण होतील. या 3 धावांनी धावफलक 3 न वाढले. हिरणे वाढून धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते झपाट्यानं 53-53. 2 चेंडू 6 धावांची गरज. आता निखिल ओगेवर जबाबदारी आली आहे. 3 धावा तर घेतल्यात,
मात्र या 3 धावा आपण जबाबदारीने घेतल्यात. त्यामुळे या 3 धावांनी आपल्याला सामना विजयी करण्याची जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यांवर येऊन पडली. ही जबाबदारी प्रशांत सर पूर्ण करण्याकरता निखिल ओगेला पुनश्च एकदा मैदानात स्वतःला सिद्ध करावं लागेल. निश्चित जबाबदारी हे सर्वात मोठं टॉनिक आहे. एकदा की ती आपण खांद्यावर घेतली की पावलं देखील आपोआप तग धरायला लागतात. त्यामुळे जबाबदारी गोलंदाजाला सुद्धा खांद्यावर घ्यायची आहे, जबाबदारी या ठिकाणी बॅट्समनला सुद्धा खांद्यावर घ्यायची आहे आणि हा खेळ उंचवायचा आहे. मैदानामध्ये वेळ जाणार याची काळजी घ्या. शेवटचे अतिशय महत्वाचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अप्रतिम अशा प्रकारचा खेळ मैदानात सुरू आहे. कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, जीता वही जो डरा नहीं, जो डर गया वो मर गया. मैदान के अंदर लड़ना बहुत जरूरी है. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर चल रही है. तर लढावं लागेल, जिंकण्याकरता संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करतात तेच विजयी होतात. इथं संघर्ष करण्याची गरज आहे, मोठ्या फटक्याची गरज आहे, षटकाराची गरज आहे. षटकार जर आला तर या सामन्यात विजयश्री खेचून आणता येईल. एक चौकारी इथनं गरजेचं आहे. या चेंडूवर धाव येणं खूप महत्वाचं आहे. सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज विनय. विनयच्या षटकातील निर्णायक चेंडू, चेंडू क्रमांक 5, फुल टॉस, खेळ खल्लास. षटकार आलाय. It's Discus style.